नमस्कार मित्रांनो, रशियाटनच्या ह्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एखादी घटना, एखादं ठिकाण किंवा एखादा देश म्हटलं की ते एखाद्या व्यक्तीशी आपल्याला निगडीत असतं. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला पटकन किंवा प्रकर्षाने आठवते. जसं सध्याच्या काळात रशिया म्हटलं की आपल्याला स्टॅलिन, लेनिन किंवा पुतिन असे नकारांत नावं आठवतात. आमच्यासाठी ते नाव आहे नीना निकोलायेव्ना. नीना निकोलायेव्ना सांगणं कठीण आहे की ही व्यक्ती कशी होती, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगायला. म्हणजे आता हे नाव घेतल्याबरोबरच माझ्या डोक्यात इतक्या गोष्टी येत आहेत की त्यातली पहिली कुठली गोष्ट तुम्हाला सांगू हे नक्की ठरवणं खूप कठीण जात आहे. पण नीना निकोलायेव्ना म्हणजे अशी व्यक्ती की जिचा पहिले प्रचंड राग आलेला होता आणि नंतर असं झालं की तिच्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात आदरयुक्त सन्मान होता, आदरयुक्त भीती होती, आदरयुक्त प्रेम होतं. नीना निकोलायेव्नाच्या बाबतीत जे काही भावना मनात आहेत त्या बाय डिफॉल्ट पहिले आदरयुक्त आणि त्याच्यानंतर पुढे जे काही असेल ते. कारण ऑब्व्हियसली तिने तसं स्थान आमच्या आयुष्यात निर्माण सुद्धा केलेलं आहे. नुसतं होतं नाही, अजूनही आहे. अजूनही रशियनमध्ये बोलताना कुठे काही चूक झाली डोक्यामध्ये की पहिले नीना निकोलायेव्नाची आठवण येते. ही आमची पहिली रशियन भाषेची शिक्षिका. त्याचबरोबर ती आमची हेड ऑफ द डिपार्टमेंट पण होती रशियन भाषा आणि कल्चरॉलॉजीची. त्यामुळे पहिल्या येणाऱ्या बॅचवरती नेहमी तिचा हक्क असायचा, असा एक बाय डिफॉल्ट तिने नियम बनवलेला होता. आम्ही पहिली बॅच होतो त्या वर्षाची, त्यामुळे आमचा वर्ग बाय डिफॉल्ट तिच्याकडे गेलेला होता. आमच्या सिनियर्सनी आम्हाला या बाबतीत खूप मदत केलेली होती की आमचे क्लासेस कुठे आहेत किंवा डिपार्टमेंट कुठलं आहे, टीचर्स कुठले आहेत, त्याच्यावरती आम्हाला ते सांगायचे की हां ह्याच्याबरोबर हे असं वागा, हा खडूस आहे, हा प्रेमळ आहे किंवा हा जास्त लिनियंट नाही आहे. तर अशा किंवा जसं मी म्हटलं होतं की आमचे काही प्रोफेसर्स खूप म्हणजे क्वालिफाईड प्रकारचे होते. तर कोणाच्या बाबतीत बॅकग्राऊंड सांगायचे आम्हाला की हा नोबेल नॉमिनेटेड आहे किंवा हा युरोपमध्ये कुठला तरी खूप फेमस प्रोफेसर आहे. आमची एक न्यूरोलॉजीची टीचर होती जी कायमस्वरूपी ती राहायची रशियामध्ये पण फिरायची प्रत्येक वेळेला युरोपमध्ये. तिला कुठल्या ना कुठल्या कॉन्फरन्समध्ये सतत बोलवतच असायचे. तर नीना निकोलायेव्नाबद्दल सांगताना सुद्धा अरे खूप प्रेमळ आहे, तुमच्या आईसारखी आहे, हे आहे ते आहे. पण त्यांनी नक्की हे सांगितलं नव्हतं की आम्ही पाय कशात ठेवतोय. आम्ही पहिल्या दिवशी पोचलो तोपर्यंत आम्ही खूप आनंदी होतो. 1-2 आठवडे जी कानावर भाषा पडते ती फायनली आपण शिकणार आहोत. तोपर्यंत आम्हाला तोडके मोडके शब्द यायला आलेले होते. पण नक्की भाषा काय आहे, कशी बोलायची आहे त्याबद्दल उत्सुकता होतीच. तर पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही पोचलो, खरं सांगू तर अजूनही आठवत नाही की ते 3 तास आमच्याबरोबर काय नक्की घडलं. आम्ही फक्त ते 3 तासातली प्रत्येक मिनिटं, प्रत्येक क्षण आम्ही विचार करत होतो की हा क्लास कधी संपणार आहे. कारण आम्हाला काहीही कळत नव्हतं, 0% कळत होतं. कारण समोर जी व्यक्ती उभी होती ती व्यक्ती आमच्याशी फक्त आणि फक्त रशियनमध्ये 3 तास बोलत होती. एक्झॅक्टली 3 तास अशा भाषेत बोलत होती जी भाषा आम्ही जन्मात कधी ऐकलेली नाही आहे किंवा आम्हाला माहीत नाही आहे किंवा ज्याबद्दल आम्हाला खरंच शिकायचं आहे, ज्याची आम्हाला गरज आहे काही काळापुरती तरी. आणि ही व्यक्ती आम्हाला ही भाषा अशा प्रकारे शिकवणार आहे. नीना निकोलायेव्नाचं सूत्र हे होतं की कुठलीही भाषा त्या भाषेतूनच शिकवावी. याची बरीचशी कारणं सांगता येतील, पण माझ्या दृष्टीने जे महत्त्वाचं कारण आहे ते हे आहे की एका ठिकाणी मी वाचलं होतं पु ल देशपांडेंचं वाक्य की तुम्हाला एखादी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेत विचार करायला तुम्हाला येता आलं पाहिजे. माझ्या मते नीना निकोलायेव्ना आम्हाला हेच शिकवायचा प्रयत्न करत होती की तुम्ही रशियन भाषा शिकताय तर तुम्हाला रशियन भाषेतून विचार करता आला पाहिजे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या बाईने आमच्याशी कधीही रशियन सोडून दुसऱ्या कुठल्याही भाषेत संवाद साधल्याचं मला तरी आठवत नाही आहे. एवढंच कशाला, शेवटच्या वर्षी माझ्या परत येण्याच्या आदल्या वर्षी जेव्हा मी तिला चुकून एकदा
मेट्रोमध्ये भेटलो होतो आणि बोलता बोलता माझ्या तोंडून चुकून एक शब्द चुकीचा गेला होता. स्लँग शब्द तर ती अजिबात खपवून घ्यायची नाही, तर तसा एक शब्द निघून गेला होता. आणि तिने मुख्य म्हणजे तिचे फेशियल एक्सप्रेशन भरपूर होते. लहान मुलांसारखे कधी अल्लड असायचे, कधी मोठ्या माणसांसारखे म्हाताऱ्यांसारखे तरपसलेले असायचे. दोन्ही वयोगटांना तुम्ही काही व्यवस्थित समजावू शकत नाही, तशीच आमची अवस्था होती. त्यामुळे तिच्याबद्दल ॲट अ टाईम आदरयुक्त भीती पण होती आणि भीतीयुक्त आदर पण होता. तर जसा माझ्या तोंडून तो चुकीचा शब्द गेला तसं ती मला काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ज्या प्रकारात बदलले की आधी ती हसून माझ्याशी बोलत होती आणि जसा तो एक शब्द निघाला त्याच्यानंतर तिचे लगेच एक्सप्रेशन बदलत गेले. त्याच्यावरनं मला कळलं. मग तिने मला सांगितलं की हा शब्द चुकीचा आहे. अडवलं तिने मला तिकडे. आणि पहिल्या वर्षी जसं तिने आम्हाला बोलायला शिकवलेलं तसं त्याच वाक्यात बोलत की नीना निकलवना, माझी बोलण्यामध्ये चूक झाली, बरोबर वाक्य असं 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 आहे, असं पूर्ण आम्ही तिला बोलून दाखवायचो, तर तिचं समाधान व्हायचं. तसं मी तिला मेट्रोमध्ये बोलून दाखवलं. त्याच्यानंतर ती अशी गोंडस लहान निरागस मुलासारखी हसली. तेव्हा कळलं की कुठेतरी आता हे एम्बेडेड झालेलं आहे मनावर, हे काही आता आपल्या लाईफमधनं जाऊ शकत नाही. हे मला त्या दिवशी पटलं. रशियन भाषा शिकवण्याचा फक्त हा एकच तिचा फंडा नव्हता की रशियनमध्येच बोललं पाहिजे. हे तिचं बेसिक लाईनच होती. या बेसवरती बाकी पूर्ण इमारत उभी होती. तर तिचे बाकीचे फंडे काय होते, तर ते अशा प्रकारे होते की जे डिपार्टमेंट होतं, आमच्या 4 मोठ्या रूम्स होत्या डिपार्टमेंटमध्ये, तिथे जिथे जिथे तुमची नजर जाईल अशा ठिकाणी तिने मोठमोठ्या अक्षरात लिहून ठेवलेलं होतं की ही रशियन लँग्वेज टेरिटरी आहे. ह्या एरियामध्ये तुम्ही असताना तुम्ही रशियनशिवाय दुसऱ्या कुठल्याही भाषेत आपापसात सुद्धा बोलायचं नाही आहे. आणि जे कोणी बोलेल त्याला प्रत्येक शब्दाला 25 पैसे असा तिने फाईन सुद्धा ठेवलेला होता आणि ती तो वसूल सुद्धा करायची. तर अशा सुद्धा काही गोष्टी होत्या. त्याच्यानंतर तुम्ही जर एखादं पुस्तक वाचलंय किंवा तुमच्या देशातले एखादा जोक तुम्ही रशियनमध्ये ट्रान्सलेट करून सांगा, एखादी स्टोरी सांगा, त्याच्याबरोबरच मग आपापसात बोलताना किंवा तुमच्या घराविषयी माहिती सांगा, असं करत 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 हळूहळू तिने आम्हाला रशियन भाषेत बोलतं केलं. त्याबरोबरच मग काही तिचे नियम फार कठोर असायचे. सगळे रशियन भाषेच्या बाबतीतच होते. ती जेव्हा खोलीतनं बाहेर जायची, तिला कुठल्या कामासाठी दुसरीकडे जावं लागणार असेल, ते जाताना एक छोटासा टेप रेकॉर्डर तिकडे ठेवून जायची आणि जाताना आम्हाला दाखवून पण जायची की मी तो टेप रेकॉर्डर तिकडे असा ठेवलेला आहे आणि चालू आहे. त्यामुळे जर तो चालू असताना कोणी बोललं दुसऱ्या भाषेत तर परत आल्यानंतर ती त्याला बऱ्यापैकी फैलावर घ्यायची किंवा काहीतरी फाईन नाही पण दुसरी कुठली तरी शिक्षा की एखादा निबंध लिहून आण किंवा हा उतारा लिहून आण, हा उतारा वाचून किंवा पाठ करून घे, हे ते बऱ्याच गोष्टी होत्या. तर शिकवण्याबरोबरच म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त पण काही एक्सरसाइज ती आमच्याकडनं करून घ्यायची. ते मग बोलण्याचे असतील, लिहिण्याचे असतील किंवा दुसरे कुठले असतील. त्यातला एक होता तो म्हणजे निबंध लिहिणं. अधूनमधून कुठल्या तरी छोट्या विषयांवर लिहून घेणं. एक तर तिची पद्धत अशी होती, पांढरा कागद मोठा घ्यायचा, त्याच्या बरोबर मध्ये या बाजूला आणि उजव्या डाव्या बाजूला समास सोडून मध्ये लिहायचं, म्हणजे बाजूला तिला करेक्शन्स किंवा काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून लिहिण्यासाठी जागा असली पाहिजे. ऑब्व्हियसली जी प्रचंड हुशार मुलं होती त्यांचे ते रिकामे असायचे. सेकंड इयरला असताना तिने माझी सुट्टी या विषयावर आमच्याकडनं निबंध लिहून घेतला होता. नशिबाने निबंध या विषयात मी लहानपणापासूनच चांगला होतो, त्यामुळे मी 3 पॅरेग्राफमध्ये छोटासाच इतकासाच निबंध लिहिला होता. इतकासाच पेपर होता, निबंध लिहिला होता. पहिली गोष्ट म्हणजे मी परत जाण्यास कसा आतुर होतो फर्स्ट इयरला. सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहिलं होतं की मी तिकडे गेल्यावर काय केलं, घरच्यांना भेटलो, मित्रांना भेटलो, सगळ्यांना इथल्या गप्पा गोष्टी सांगितल्या वगैरे. आणि तिसरा पॅरेग्राफ, मराठी निबंध लिहिताना किंवा मराठी माध्यमातल्या मुलांना हे फार चांगलं माहीत असेल की तिसरा हा कन्क्लुजन असतो. तर तो कन्क्लुजन वाईज तो तिसरा पॅरेग्राफ जो लिहिला होता त्याचा आशय असा होता की मला रशियात जायची आता परत उत्सुकता का आहे किंवा ओढ का आहे. तिला हा जो पॅटर्न होता हा माझ्या मते तिने पहिल्यांदा बघितला असेल किंवा वाचला असेल, तिला तो खूप आवडला. खरं बघायला गेलं तर जेव्हा तो तिने वाचून दाखवला आणि तो पेपर जेव्हा आमच्या क्लासमध्ये किंवा आमच्या पूर्ण इयरचा एक मीटिंग होती त्याच्यामध्ये दाखवला होता,
तेव्हा अक्षरशः बाजूला जे दोन रकाने होते ते सोडा, वरती आणि खाली जेवढी जागा होती ती सुद्धा लालशाहीत भरली होती. एवढ्या त्याच्यात ग्रामरच्या चुका निघाल्या होत्या. पण तरीही, आणि हा फक्त एक्सरसाइज होता, काही विशेष गोष्ट नव्हती, पण तरीही तिने स्वतःहून काहीतरी म्हणतात ना उत्तेजनार्थ प्रकारे तिने एक मला बक्षीस म्हणून दिलं होतं. आणि त्याचबरोबर तो निबंधसुद्धा तिने एक स्पर्धेला पाठवायची पण एक इच्छा व्यक्त करून दाखवली होती. तर म्हणजे तुम्ही जर एखादं चांगलं काम करणार असाल तर ती तुम्हाला प्रोत्साहनही देणार. तो दिवस होता जेव्हा तिने मला या निबंधासाठी गिफ्ट दिलं होतं हे. तर एक मस्त अशी ती रंगीत पेन्सिल यायची, ती लिहिता लिहिता वेगवेगळ्या रंगात अक्षरं उमटायची. मस्त पेन्सिल आहे. मी तिची आठवण म्हणून ती जपून ठेवली, कधी वापरली नाही. पण त्या दिवशी तिने मला पटवून दिलं की अशा अशा तुझ्या चुका का झालेल्या आहेत आणि रशियन भाषा तू मराठीमधनं शिकलास तर तुला काय फायदे आहेत हे त्या दिवशी तिने मला समजावून सांगितलं. ते मला समजलं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण मला तिला उत्तर नीट देता आलं नाही, जे मी नंतर फ्युचरमध्ये तिला एकदा भेटूनही सांगितलं होतं की तुझ्या अशा अशा सांगण्यामुळे माझी रशियन किती चांगली सुधारली किंवा मला किती नीट समजायला यायला लागली. अजून एक गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा लोक मला विचारतात की तू रशियन कशी समजायला लागलास किंवा तुला एवढी कठीण भाषा कशी समजायला यायला लागली. तर एक गोष्ट म्हणजे की रशियन ही मराठीपेक्षा जास्त कठीण भाषा नाही आहे, उलट मराठी ही रशियनपेक्षा कठीण भाषा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे नीना निकेलॉव्ना. तिने आम्हाला फर्स्ट इयरपासूनच बऱ्यापैकी विचार करायला किंवा एक कॉमन सेन्स, एक डोक्यामध्ये एक मशीन बसून राहिलं की शब्दांचे अर्थ समजायला लागले किंवा वाक्य समजायला लागली, वाक्याची रचना किंवा कुठला कॉन्टेक्स्ट चालला आहे त्याच्याबद्दल एक प्रकारे इंट्युएशन यायला लागलं असं म्हणू शकतो. कारण या बाबतीत माझ्याकडे दुसरं कुठल्याही प्रकारचं कारण नाही आहे. तर अशा प्रकारे मला रशियन भाषा समजायला यायला लागली. फर्स्ट इयरपासून मी मूवीज बघायला लागलो, रेडिओवर ऐकत होतो गाणी वगैरे. तर बऱ्याचशा कार्यक्रमांना वगैरे सुद्धा ती आम्हाला घेऊन गेली होती. विषय खूप मोठा आहे, त्यामुळे आपण हा 2 भागात करूया. आजचा आपला भाग इकडेच संपवतो. नीना निकेलॉव्नाबद्दल अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल सांगायला हा एखादा छोटा एपिसोड किंवा खूप कठीण आहे. आणि जेव्हा ही व्यक्ती तुमचं पूर्ण आयुष्य इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापून घेतलेलं असेल तर मग त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी तुमच्याकडे भरपूर काही असतं, पण समजत नाही कुठनं सुरुवात करू किंवा कुठे एक्झॅक्टली ते ठेवू. तर अशाच काही नीना निकेलॉव्नाबद्दल गप्पा घेऊन मी परत पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्याशी गप्पा मारेनच. पुन्हा भेटूया केल्याने रशियाटन.